विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सध्याचं युग हे माहितीचं युग आहे आणि स्वाभाविकच माहितीच्या या युगामध्ये वृत्तपत्रांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. वृत्तपत्रांचं हे महत्त्व आपण एकीकडे बघत असतानाच वृत्तपत्रामध्ये अग्रलेखाचं महत्त्वसुद्धा तितकंच आहे आणि त्या दृष्टिकोनातून समाजाला पोषक असणारं वातावरण किंवा समाजाला अपेक्षित असणारी मतं निर्धारित करण्याचं काम अग्रलेखाच्या माध्यमातून होत असतं. या अग्रलेखाच्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत दैनिक देशदूतचे निवासी संपादक निशिकांत भालेराव. नमस्कार भालेराव साहेब. नमस्कार. अग्रलेखाला वृत्तपत्राचा कणा म्हटलं जातं आणि अग्रलेख ही मतं घडवत असतात समाजाची असं एक म्हटलं जातं. तेव्हा या संदर्भामध्ये अग्रलेखाचं वृत्तपत्रातील महत्त्व म्हणून काय सांगता येईल आपल्याला? अग्रलेख हे मत घडवतं याविषयी तर वाद असायचं काही कारणच नाही. बरोबर. पण अग्रलेख हा ज्या वृत्तपत्राचा कणा आहे हे वृत्तपत्र सुद्धा मत घडवण्यासाठी म्हणूनच विशेषतः लोकशाही शासन प्रणालीमध्ये वृत्तपत्रांची निर्मिती झाली होती. आपल्याला थोडासा अग्रलेखाचं महत्त्व जाणून घेण्यापूर्वी अग्रलेख हे ज्याचा कणा मानतो आपण अशा वृत्तपत्रांचा थोडा इतिहास पण तपासून पाहणं गरजेचं ठरणार आहे. आणि हा इतिहास तपासून पाहत असताना आपण थेट अगदी मुद्रण कलेच्या उगमापर्यंत जायला आपल्याला हवं. गटेनबर्गनी जेव्हा मुद्रण कलेचा शोध लावला तेव्हा गटेनबर्गच्या समोर काही वृत्तपत्रांची निर्मिती करण्यासाठी आपण मुद्रण कला शोधावी असा काही उद्देश नव्हता. पण जेव्हा मुद्रण कलेचा शोध लागला आणि भारतामध्ये त्याचं जेव्हा वारं आलं तेव्हा प्रथम जेम्स ऑगस्टस हिकीला असं वाटलं की आपल्याला लोकांना काहीतरी सांगायचंय. बरोबर. आणि हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एका कागदावर छपाई केली आणि काही माहिती लोकांना सांगितली. त्याला म्हणजे आपल्याला वृत्तपत्र म्हणता येणार नाही. ढोबळमानाने त्याला वृत्तपत्र असं आपण जरी म्हणत नसलो तरी गॅझेटियरच्या एकूण आपल्या इतिहासामध्ये जेम्स ऑगस्टस हिकी हा भारतामधल्या स्वतंत्रपणे वृत्तपत्रांचा पहिला निर्माता मानला. बरोबर. आणि हिकीचं हे यश पाहिल्यानंतर सर्वप्रथम ज्यांना आपण सुधारणेचे युगपुरुष असं म्हणतो आणि ज्यांनी सतीची प्रथा बंद करण्यामध्ये अगदी महत्वाचं योगदान दिलेलं आहे अशा राजा राममोहन रॉय यांनी हिकीच्याकडनं प्रेरणा घेतली आणि संवाद कौमुदी असं पहिलं वृत्तपत्र तिथे स्थापन केलं. आता हे वृत्तपत्र जेव्हा निघालं तेव्हा राजा राममोहन रॉय यांच्या पुढचा उद्देश स्पष्ट होता की त्यांना ज्या कुप्रथा होत्या धर्मामधल्या आणि समाजामधल्या आणि विशेषतः ब्रिटिश राजवटींनी घालून दिलेले जे काही काळे कायदे होते यांच्या विरुद्ध राजा राममोहन रॉय यांना काही लोकांना सांगायचं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून संवाद कौमुदी प्रसिद्ध व्हायला लागलं. आणि संवाद कौमुदी ज्या वेळेस प्रसिद्ध होऊ लागलं तेव्हा याची चर्चा देशभरामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये पसरली. आणि मग महाराष्ट्रामधल्या बाळशास्त्री जांभेकरांसारख्या एका सुधारणावाद्याला असं वाटलं की लोकांपर्यंत जाण्यासाठीचं हे माध्यम आहे हे अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून 6 जानेवारी 1832 बाळशास्त्रींनी क्षणाचाही विचार न करता दर्पणची निर्मिती केली. आणि दर्पणच्या पहिल्या अग्रलेखामध्येच बाळशास्त्रींनी असं सांगितलेलं होतं की मी वृत्तपत्र का काढतोय, हे लोकांचं रंजन व्हावं, वाचकांचा काही 4 गोष्टी त्यांना समजाव्यात म्हणून मी दर्पणची निर्मिती करत नाही, तर लोकांना एक विशिष्ट असा संदेश मला द्यायचा आहे. हा रूढ अर्थाने संदेश हा त्यावेळेसच्या ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध होता आणि काही धार्मिक रूढींच्या विरुद्ध होता. आता बाळशास्त्रींनी ज्या वेळेस अग्रलेखाचं महत्व पहिल्या अग्रलेखातून विशद केलं आणि त्यांनी असं मानलं होतं की माझ्या दैनिकामध्ये, माझ्या वृत्तपत्रामध्ये, दर्पणमध्ये जो पहिलं एक लीड आर्टिकल असेल हे लीड आर्टिकल म्हणजे माझं स्वतःचं एका विशिष्ट घटनेवरचं मत आहे. बरोबर. आता जेव्हा आपण असं म्हणतो की अग्रलेख म्हणजे काय आहे नेमकं, त्याचं महत्व काय, तर जेव्हा लीड आर्टिकल इंग्रजीमध्ये अग्रलेखांना लीडर रायटिंग असं म्हणतो. म्हणजे ही हू लीड्स, की ज्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची शक्ती आहे असा मजकूर. आता हा मजकूर
म्हणजे अग्रलेख असं आपण म्हणतो. बरोबर. आणि याला महत्व हे याच्या जन्मापासून निर्माण झालेलं होतं अग्रलेखाचं. विशेषतः भारतीय वृत्तपत्रसृष्टीला आणि त्यातल्या त्यात मराठी वृत्तपत्रसृष्टीला तर अग्रलेखांची अतिशय वैभवशाली परंपरा लाभलेली आहे असं आपण पाहतो. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळाचा उल्लेख जर करायचा झाला किंवा त्यावेळेच्या पत्रकारितेचा विषय करायचा झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा गांधी झाले, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, ह्या सर्वांच्या पत्रकारितेचा किंवा या सर्वांच्या अग्रलेखाचा विचार जर करायचा झाला तर यांच्या अग्रलेखाची वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील? आता आपण ज्यांची नावं घेतली थोर पुरुषांची, हे सर्व राष्ट्रपुरुष बरोबर. हे एका स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारावलेले होते. करेक्ट. आणि आपलं मत हे जाहीरपणे वेगवेगळ्या कार्यक्रमातून मांडत असतानाच या सर्वांना वृत्तपत्रांची पण आवश्यकता वाटली होती. बरोबर. त्यामुळेच आपण असं बघतो की महात्मा गांधींनी हरिजन सारखं वृत्तपत्र सुरू केलं. यंग इंडियनमधनं महात्मा गांधी लिहायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या युगपुरुषांनी बहिष्कृत भारत किंवा मूक नायक सारखं वृत्तपत्र सुरू केलं. आणि हाच वारसा या सर्व नेत्यांचा पुढे थेट लोकमान्य टिळकांपर्यंत येऊन पोहोचलेल्यासारखं आपल्याला दिसतं. या सर्वांना याची आवश्यकता का वाटली होती, त्याच्यामध्येच वृत्तपत्राचं आणि अग्रलेखाचं सुद्धा महत्व आपोआप आपल्याला समजून येतं. आपण असं बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक प्रश्न हे महत्वाचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी बहिष्कृत भारत आणि मूक नायक मधून सातत्याने धार्मिक रूढी, अस्पृश्यता निवारण आणि स्वातंत्र्याने आम्हाला काही मिळणार नाही, विशेषतः दलित समाजाला, अशी भूमिका लिहून मूक नायक मधनं अग्रलेख लिहायला सुरुवात केली होती. मला असं आठवतं बाबासाहेबांचा एक अग्रलेख आहे जो हिंदू आणि मुस्लिम विवाहानंतर एक जो वादळ उठलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावरती त्यांनी सलगपणे 3 अग्रलेख लिहिलेले होते. आणि हे तिन्ही अग्रलेख हे वादळी ठरले होते. जसं बाबासाहेबांच्या बाबतीत होतं तसंच या संपूर्ण वृत्तपत्रांचे ज्यांना आपण जनक म्हणतो आणि अग्रलेखांचे ज्यांना आपण शिरोमणी म्हटलं पाहिजे असे लोकमान्य टिळक यांच्या तर एकेका अग्रलेखाचं असं इतिहासच झालेला आहे. बरोबर. मुख्यतः सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा लोकमान्य टिळकांचा जो अग्रलेख होता, ज्याचं मथळा आजही सर्वांच्या लक्षात आहे. बरोबर. किंवा उजाडले पण सूर्य कोठे आहे, असं टिळकांनी जेव्हा अग्रलेखातून विचारलं तर ब्रिटिश साम्राज्य सुद्धा थरारलं होतं. आणि विशेषतः मला या संदर्भामध्ये अजून एक आपल्याला सांगता येईल का ज्या पद्धतीने टिळकांच्या अग्रलेखामध्ये भाषेचा रोखठोकपणा किंवा भाषेतली आक्रमकता जाणवते, त्याच पद्धतीने टिळकांच्या अग्रलेखांची जी शीर्षकं असायची, जशी तुम्ही स्वतः उदाहरणं दिली आता बोलताना का सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, तर अशा पद्धतीची त्यांचे मथळे सुद्धा जे होते ते सुद्धा त्यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या एकूणच शैलीला हे साजेसे असे होते. बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते मथळ्यावरतीच अग्रलेखाचं यश अवलंबून असतं. करेक्ट. आपल्याला ते पुढच्या भागामध्ये असं बघता येईल त्याच्यामध्ये की जेव्हा आपण अग्रलेख म्हणजे नेमकं काय असं चर्चा करू त्यावेळेस हे आपल्याला अधिक विस्ताराने सांगते. पण आपण असं बघतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा लोकांना मत सांगायचं होतं त्यावेळेस, तेव्हा महात्मा गांधी असो, बाबासाहेब आंबेडकर असो, लोकमान्य टिळक असो, गोपाळकृष्ण गोखले असोत किंवा आगरकर आहेत, लोकहितवादी आहेत, यांनी एक भूमिका घेऊन सातत्याने लोकांच्या पुढे प्रश्न मांडले, विवेचन केलं आणि त्यामुळे अग्रलेखाचं महत्व प्रचंड वाढलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि असं मानलं जात होतं की अग्रलेखासाठीच वृत्तपत्र वाचलं जात होतं. त्या काळातले वृत्तपत्र जर का आपण पाहिले, विशेषतः 1895 ते 1930 पर्यंतचे, त्या सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या असत. बरोबर. पण त्या बातम्यांच्याच पेक्षा महत्व होतं त्या अग्रलेखांना. आणि हे अग्रलेख अक्षरशः पहिल्या पानावरती, जिथे आज सर्वसाधारणतः वृत्तपत्रांचे बातम्यांचे मथळे असतात किंवा जिथे आता सध्या आपण फोटो बघतो, छायाचित्र बघतो, तिथेच अग्रलेखांचे मथळे असतात. आणि या अग्रलेखांसाठी म्हणूनच दैनिक वाचले जात होते, वृत्तपत्र वाचले जात होते. आणि या अग्रलेखांच्या अंगभूत गुणांमुळे आणि मतं मांडण्याच्या विविध संपादकांच्या शैलीमुळे
वृत्तपत्रांचं महत्व वाढत असतानाच अग्रलेखाचं सुद्धा महत्व वाढत गेलेलं होतं. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपण म्हणतो का वृत्तपत्र ही फोर्थ इस्टेट आहे, पण ह्या चौथ्या इस्टेटला ज्या वेळेला अन्य जे 3 इस्टेट्स आहेत किंवा अन्य 3 स्तंभ आहेत हे डळमळीत होत आहेत असं आपल्याला एकीकडे दिसतंय, आणि त्याच वेळेला चौथा जो वृत्तपत्राचा स्तंभ आहे याच्यावरती जबाबदारीही वाढत चाललेली आहे किंवा त्याच्यावरती अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत, किंवा ह्या अपेक्षांची पूर्तता करत असताना अग्रलेखांचं स्वरूप काही प्रमाणामध्ये बदललेलं आहे किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अग्रलेखांचं स्वरूप काहीतरी बदललेलं आहे असं आपल्याला वाटतं का? हे अग्रलेखांचं स्वरूप हे निश्चितपणे बदललेलं आहे, पण हे बदलतं स्वरूप जो आहे याचा थोडासा मागोवा सुद्धा घेणं गरजेचं आहे. जसं आपण आता बघत होतो की स्वातंत्र्यपूर्व काळातील अग्रलेखांचं महत्व काय होतं आणि वृत्तपत्रांचं काय महत्व होतं हे तपासत असताना निश्चित अशी ध्येय त्यावेळेसच्या वृत्तपत्रांपुढे होते. संपादक हे स्वतः स्वातंत्र्य चळवळीचं एक अंग बनलेले होते. स्वातंत्र्य चळवळीचं किंबहुना नेतृत्व करणारी मंडळीच वृत्तपत्र चालवत असल्यामुळे तो परिणाम कदाचित त्याच्यामध्ये झाला. बरोबर आहे, ते नेतेच होते आणि युगपुरुष असल्यामुळे द्रष्टे पण त्यांच्या अंगी होतं. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य आणि ब्रिटिश हुकूमत आम्हाला नको या एका मुद्द्यावरती त्यावेळेसच्या वृत्तपत्रांनी गहजब निर्माण केला होता. आणि याचंच नेमकं मत जनतेमध्ये जेव्हा प्रदर्शित झालं त्यावेळेस सर्वसामान्य जनता सुद्धा या वृत्तपत्रांच्या, या संपादकांच्या आणि पर्यायाने या नेत्यांच्या मागे उभी राहिलेली दिसते. बरोबर. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची परिस्थिती देशामधली ही संपूर्णतः भिन्न स्वरूपाची होती. बरोबर. आपण 1947ला लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली आणि ही शासन प्रणाली स्वीकारत असतानाच वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं गेलं भारतीय घटनेमध्ये. बरोबर. भारतीय राज्यघटना जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली त्यावेळेस 19(1) आणि 19(अ) ही जी 2 कलमं आहेत ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, सप्त स्वातंत्र्याबरोबर मुद्रण स्वातंत्र्य सुद्धा दिलंय. डॉक्टर आंबेडकरांच्या पुढे उद्देश स्पष्ट होता. त्यांना माहित होतं की वृत्तपत्रांची ताकद काय, आणि वृत्तपत्र ही ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जशी मोकळी नव्हती, किंबहुना ब्रिटिशांची लबाडी अशी म्हटली पाहिजे की त्यांच्या स्वतःच्या ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये वृत्तपत्रांना त्यावेळेस पण स्वातंत्र्य होतं आणि आज सुद्धा स्वातंत्र्य आहे. बरोबर. ती परिस्थिती त्यांनी भारतामध्ये ठेवली नव्हती. म्हणूनच आपल्याला असं लक्षात येईल की लोकमान्य टिळकांसारखे युगपुरुष असोत, आगरकर असोत किंवा गोखले असोत, चिपळूणकर असोत किंवा खाडीलकर असोत, यांना सर्वांना अग्रलेखाबद्दल देहदंड झालेला होता. बरोबर. 7 वर्ष आगरकरांसारखे युगपुरुष हे कारागृहात गेलेले होते. स्वतः टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात जात असताना कोर्टामध्ये जो युक्तिवाद केला होता तो संपूर्णतः अग्रलेखाचं समर्थन करणारा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याची भूमिका मांडणारा युक्तिवाद होता. बरोबर. आता हा बदलता काळ, स्वातंत्र्यपूर्व काळ, त्याच्यापासून एकदम आपण असं बघतो की आपण जेव्हा लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली तेव्हा भारतीय राज्यघटनेला स्वातंत्र्य द्यावं लागलं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आमच्या शासन प्रणालीमध्ये वृत्तपत्र हे मुक्त असतील, ते मांडू शकतील त्यांचं मत, ते बातम्या देऊ शकतील. मत स्वातंत्र्य आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिलं, या कलमान्वये शासनाने उपलब्ध करून दिलं. आणि मुळात त्यावेळेस जी काही परंपरा निर्माण झाली होती त्यावेळेस शासन असं करू सुद्धा शकलं नसतं की आम्ही वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देत नाही असं म्हटलं असतं तर जो काही लढा तयार झालेला होता या लढ्याच्या नेत्यांनीच हे स्वातंत्र्य सुद्धा मान्यच केलं नसतं. हे आपसूक आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी लढा पण द्यावा लागला होता. आता जसं स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाही शासन प्रणाली आली त्यावेळेसपासून आपण असं बघतो की वृत्तपत्रांचं स्वरूप हे बदलत चाललेलं आहे. बरोबर. आणि हे स्वरूप जसं बदलत चाललं त्याचप्रमाणे अग्रलेखाचं सुद्धा स्वरूप बदलत चाललं. पण त्यामुळे अग्रलेखांचं महत्व कमी झालेलं नाही. करेक्ट. पण या संदर्भामध्ये मला असं विचारावं वाटतं का जसं आपण मगाशी चर्चेमध्ये विषय घेतला का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मग टिळक असतील, आगरकर असतील, या सर्व लोकांची आयडेंटिटी ही अग्रलेखाच्या संदर्भामध्ये तयार झालेली होती. का टिळकांचा केसरी घ्यायचा म्हणजे केसरी कशासाठी घ्यायचा तर टिळकांचा अग्रलेख वाचण्यासाठी घ्यायचा. मूकनायक घ्यायचा तर मूकनायक कशासाठी घ्यायचा तर बाबासाहेबांचा अग्रलेख वाचण्यासाठी घ्यायचा. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही जशी परिस्थिती होती, अग्रलेखाला ओरिएंटेड अशी ही परिस्थिती होती, तशीच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा काही मंडळी, काही नावं आपल्याला निश्चितच घेता येतील.
तर या संदर्भामध्ये काही उदाहरणं आपल्याला देता येतील का? जशी एक ठराविक काळामध्ये किंवा एका पर्टिक्युलर कालखंडापर्यंत अगदी लोकसत्तेचं तरी उदाहरण घ्यायचं तर लोकसत्तेमध्ये जोपर्यंत माधव गडकरी अग्रलेख लिहित किंवा माधव गडकरी संपादक पदावर होते तोपर्यंत हा गडकरींचा अग्रलेख म्हणून ओळखला जाईल. किंवा अगदी महाराष्ट्र टाइम्सचं उदाहरण जरी आपल्याला घ्यायचं झालं तर महाराष्ट्र टाइम्समध्ये जोपर्यंत कुमार केतकर होते किंवा गोविंदराव तळवलकर त्यापूर्वी होते तर हा तळवलकरी अग्रलेख हा केतकरांचा अग्रलेख हे ओळखलं जात होतं. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला घ्यायचं झालं तर अग्रलेखांचा बादशाह म्हणून ओळखलं जाणारं असं नवा काळसारखं दैनिक चालतं आणि निवळभाऊ खाडीलकरांचं नाव त्या अग्रलेखाच्या संदर्भामध्ये घेतलं जातं. तेव्हा अशी अजून काही नावं आपल्याला या संदर्भामध्ये घेता येतील का जी फक्त अग्रलेखासाठी म्हणून ओळखली जातात किंवा अग्रलेखांसाठी म्हणून घेतली जातात? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे वृत्तपत्रांचे संपादक होते आणि जे वृत्तपत्र चालवत होते किंबहुना त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा तो आपला जी ध्येयवादी पत्रकारिता होती ती बंद केली नाही किंवा गुंडाळून ठेवली नाही. ते व्यवसायामध्ये आले. बरोबर. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण असं बघतो की वृत्तपत्रांना व्यवसायाचं स्वरूप येत गेलं. बरोबर. आणि हे व्यवसायाचं स्वरूप येत असतानाच हळूहळू त्याच्यामध्ये बदल गेले की वृत्तपत्रांना आपले हितसंबंध सुद्धा जपावे लागले. बरोबर. आणि हे हितसंबंध जपत असताना तडजोडी सुद्धा कराव्या लागल्या. बरोबर. बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये असं होतं मग का व्यवस्थापनाला अनुकूल अशी भूमिका त्या संपादकाला घ्यावी लागते. म्हणजे गत काळामध्ये जशी काही उदाहरणं होती का संपादक हाच मालक मुद्रक प्रकाशक संपादक हा असायचा परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हा जो बदल झालेला आहे का संपादक हा वेगळा असतो आणि त्या दैनिकाची मालकी असणारा व्यवस्थापक किंवा त्या दैनिकाची मालकी असणारा घटक हा वेगळा असतो. त्याच्यामुळे अपरिहार्यपणे व्यवस्थापकीय बाजू सांभाळणाऱ्या माणसाचा किंवा त्या अंगाचा किंवा त्या घटकाचा संपादकावर काही प्रमाणामध्ये बोजा येतो आणि त्याच्यातून मग हा काहीतरी फरक जाणवतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असा तर फरक निश्चितपणेच झाला होता. पण सर्वात महत्वाचं म्हणजे वृत्तपत्र व्यवसाय म्हणून जेव्हा आपण मान्य केलं विशेषतः 1965च्या नंतर जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं त्याच्या नंतर वृत्तपत्र व्यवसाय म्हणून एकदा रूढ झाल्याबरोबर वृत्तपत्रांचे हितसंबंध संपादकांना आणि अग्रलेखांना चिटकत गेले. बरोबर. पण त्याच्यामुळे अग्रलेखाचं महत्व कमी झालेलंच नाही. ते त्यावेळेसही झालं नव्हतं आणि किंबहुना आजही झालेलं नाही. याचं दुसरं कारण असं की अग्रलेखातून मतप्रदर्शन होतं. अग्रलेखातून एखाद्या घटनेची चिकित्सकपणे मांडणी होती आणि अग्रलेखामध्ये मांडलेले संपादकांची मतं ही वाचकांना आपली वाटतात. हे गणित जे आहे हे समीकरण ज्याला आपण असं म्हणू हे इतकं डोक्यात घट्ट बसलेलं होतं वाचकांच्या की त्यामुळे अग्रलेखाचं महत्व हे कधीच कमी होऊ शकलेलं नाही. किंबहुना असं मानलं जातं विशेषतः अग्रलेखांचे जे टीकाकार आहेत अग्रलेखांचं महत्व नाही असं म्हणणारी मंडळी असं म्हणतात की संपादक म्हणजे जो अग्रलेख लिहितो त्याचं वाचक वर्ग त्याचे वाचक वर्ग अग्रलेखाचे वाचक हे फक्त 3 ते 5% मर्यादित आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं की 100 वाचक जर का अंक घेत असतील कोणतेही वृत्तपत्र तर त्यातले फक्त 5 वाचक हे अग्रलेखाचं पान उघडतात आणि अग्रलेख वाचतात. बरोबर. आता हे 5 वाचक कोण असतात तर हे 5 वाचक हे ढोबळमानांनी ज्यांना आपण समाजामधले ओपिनियन लीडर्स असं म्हणतो की जे समाजाचं मत घडवत असतात कोणत्याही विषयावरती. उदाहरणार्थ घ्यायचं झालं आपल्याला की एखादी धार्मिक रूढी असेल आणि जिचा खूप त्रास होतोय सर्व समाजाला याविषयीचं मत जेव्हा संपादक अग्रलेखामधनं मांडतो तर ते मत 5% लोकांनी वाचलं तरी हे 5% लोक हे निर्णय प्रक्रियेमध्ये गृहीत धरले जातात आणि त्यांच्या मतावरच कोणतीही निर्णय प्रक्रिया अवलंबून असते. त्यामुळे जे अग्रलेखाचं वाचन करतात ते बुद्धिवादी असतात असं आपण सगळेजण मांडतो. पण तुम्ही जे मगाशी म्हणाला होता की वाचकांना अग्रलेखामुळे संपादक आणि संपादकामुळे वृत्तपत्र हे जे ओळखण्याचं एक समीकरण आहे हे समीकरण लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर यांनी जसं रूढ केलं तसं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा आपल्याला अशा अनेक नावं घेता येतील की ज्यांच्या अग्रलेखासाठी म्हणून दैनिक आणि त्यांचं वृत्तपत्र ओळखलं जात होतं. उदाहरणार्थ अगदी आपल्याला सांगायचं झालं तर
हैदराबाद मुक्ती संग्रामामधल्या अक्रू वाघमारे त्यांचं बरोबर. दैनिक मराठवाडा हे निजामाने अनेक ठिकाणून बंदी त्याच्यावर आणली होती. पण वाघमारेंची एक स्वतंत्र अशी शैली शैली होती. होती. वाघमारेंचाच वारसा पुढे आनंद भालेरावांनी चालवला बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये एक स्वतःची शैली निर्माण केली होती. याचसोबत आपल्याला मराठाचं सुद्धा उदाहरण देता येईल का बरोबर संयुक्त आहे. महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये मराठामध्ये आचार्य अत्रेंनी जी शैली दाखवली किंवा ज्या पद्धतीने अग्रलेख लिहिले अगदी रोखठोक भाषेमध्ये, त्या संदर्भात ती सुद्धा शैली एक चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झाली आणि मराठी वृत्तपत्रातील अग्रलेखांच्या एकूणच व्यवस्थेला किंवा अग्रलेखांच्या भाषेला एक वेगळं परिमाण देण्याचं काम आत्रे यांनी अगदी मराठामध्ये बरोबर केलं असं तुम्ही म्हणता येईल म्हणता मला ते वाटतं. अगदी खरं आहे. विशेषतः आत्रेंचं नाव जेव्हा आपण घेतो, प्रल्हाद केशव आत्रेंचं, तेव्हा मराठा हे आपल्या डोळ्यासमोर वृत्तपत्र येतच. आत्रे आणि मराठा यांचं इतकं नाव एकमेकात एकजिन्सी झालेलं आहे. एकजिन्सी झालं होतं की आत्रे काय म्हणतात, विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीविषयी काय म्हणतात किंवा अमुक एका नेत्याविषयी काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी मराठावरती उड्या पडत होत्या. बरोबर. अगदी आत्रेंची जी परंपरा होती तशीच परंपरा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, उदाहरणार्थ सोलापूरमधनं आपण असं बघतो की संचारसारखं दैनिक सुरू झालं होतं आणि रंगा अण्णा वैद्य बरोबर. हे त्याचे संपादक होते. रंगा अण्णा वैद्यांची सुद्धा एक स्वतंत्र अशी शैली होती. विशेषतः सोलापूरच्या दुष्काळाच्या संबंधी आणि आजूबाजूच्या लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमधल्या दुष्काळाच्या विषयी सोलापूरमधनं रंगा अण्णा वैद्य यांनी जो आवाज उठवला होता त्याचा फार दूरगामी परिणाम असा झालेला आपल्याला दिसतो. तसंच आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूरमधनं पुढारी आणि ऐक्य या दैनिकांची नावं अशा घेता येऊ शकतील. किंवा जेव्हा पुढारीमध्ये जगन फडणवीसांसारखे संपादक होते बरोबर. तेव्हा त्यांनी स्वतःची एक अशी शैली निर्माण केली आणि त्या भागातले प्रश्न सातत्याने मांडले. अगदी असंच उदाहरण आपल्याला बाबा दळवींचं देता येईल. बरोबर. बाबा दळवी हे लोकमतचे संपादक असताना बाबा दळवींनी सामाजिक प्रश्नांवरती जी आग्रही भूमिका घेतली होती तशी भूमिका अन्य कोणत्याच दैनिकांनी त्या त्या काळात घेतलेली आपल्याला दिसत नाही. याच मालिकेमध्ये मला वाटतं पुढे जाऊन आपण जर विचार केला तर खानदेशामध्ये आपला महाराष्ट्र म्हणून भाई मदाने यांनी त्या बरोबर. काळामध्ये जे अग्रलेख त्यामध्ये लिहिले किंवा अगदी जळगावहून जनशक्तीसारखं दैनिक निघत असेल, अजूनही निघतं. त्या दैनिकाला जेव्हा ब्रिजलाल भाऊ पाटील संपादक म्हणून होते तेव्हा त्यांनी त्या काळामध्ये त्याच्यात जे अग्रलेख लिहिले ते सुद्धा त्या त्या वेळेला समाजाला पुढे नेणारे किंवा समाजाला वेगळी दिशा देणारे ठरलेले आहे. तेव्हा ही मालिका निश्चितच आपल्याला खूप पुढे नेता येईल, अलीकडच्या काळापर्यंत आणता येईल. तो याला अनुसरून मला असं विचारावं वाटतं का, तसा आपण मगाशी उल्लेख केला का प्रत्येक संपादकाची आपली एक वेगळी शैली असते, परंतु जसं आता काळ बदलत चाललेला आहे, व्यवस्थापन बदलत चाललेलं आहे, मालकी तत्व आणि स्वतः मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक अशी सर्व भूमिका निभावणारी संपादक मंडळी राहिलेली नाही. आता वेगवेगळ्या व्यवस्थापना अंडर काम करणारी संपादक मंडळी आलेली आहे. विशेषतः साखळी वृत्तपत्र आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ही भाषेची किंवा ज्याला म्हणतो शैलीची आयडेंटिटी ही टिकवणं मला वाटतं थोडंसं अडचणीचं झालेलं आहे किंवा ते जाणवत नाही. त्या संदर्भात आपल्याला काय म्हणता येईल? हे आपण म्हणता ते तसं एका अर्थाने बरोबर आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की वृत्तपत्रांचं स्वरूप बदललं, तो व्यवसाय म्हणून एकदा वृत्तपत्रांनी मान्य केल्यानंतर विशेषतः ज्यांच्या हातात व्यवस्थापन आहे बरोबर. त्यांनी सतीचं वाण म्हणून वृत्तपत्र चालवायला नकार दिला आणि एक व्यवसाय म्हणून तो रूढ झाला. आता व्यवसाय म्हणून रूढ होत असताना व्यवस्थापन काय बघणार त्याच्यामध्ये की चांगला अग्रलेख कोण लिहू शकतो, तो संपादक. बरोबर. आणि असा संपादक शोधत असताना ज्याची शैली आहे अशा माणसाला किंवा अशा व्यक्तीला जिथे संपादक पदावरती बसवलं गेलं. बरोबर. आणि मग आपतः संपादकत्वाचे जे काही निकष निकष आहेत असतात. ते पाळत असताना असे सर्वजण अग्रलेख लिहायला लागले. बरोबर. आता ज्याचं मराठी चांगलं आहे तो जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा शब्दांचे फुलोरे निर्माण झाले. अधिक जास्त शब्दांमध्ये लालित्य आलं, शब्दांची एक शैली निर्माण झाली आणि या शैलीबाज अग्रलेखांचा परिणाम पण काही विशिष्ट काळामध्ये झालेला आपल्याला दिसतो. बरोबर. पण रंजकता ही जशी अग्रलेखात असली पाहिजे त्यापेक्षाही तुम्हाला प्रश्न मांडता येतात का नाही, बरोबर. तुम्हाला वाचकाच्या काळजाला हात घालता येतो का नाही, तुमच्या वाचकाला तुम्ही वाचत असताना उभं करू शकता का नाही, बरोबर. हे अग्रलेखाचा एक निकष असा नेहमी मानला जातो.
आणि विचार प्रवृत्त करणं वाचकाला बरोबर. हे अग्रलेखाचा अंगभूत गुण आहे. बरोबर. आणि हा अंगभूत गुण ज्यांच्या हातात आहे असेच संपादक पुढे यशस्वी ठरलेले दिसतात. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की भाई मदाने आहेत, कांतीलाल गुजराती आहेत स्वतंत्र भारतचे, बिरजीलाल भाऊ पाटील होते बरोबर. आपला महाराष्ट्राचे. अशीच उदाहरणं महाराष्ट्रामध्ये तर आहेतच, पण देशाच्या पातळीवर सुद्धा आपल्याला देता येऊ शकतील. जसं इंदोरहून नई दुनिया नावाचं दैनिक सुरू झालं होतं. राहुलजी बारपुते हे त्याचे संपादक होते. बरोबर. राहुलजी बारपुतेंनी सरहद्दीवरच्या गावांचे जे प्रश्न मांडलेले होते, एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी त्यांच्या अग्रलेखामधनं मांडलेला दिसतो. अगदी असाच दृष्टिकोन अजित भट्टाचार्यजींनी बंगालमधल्या काही त्यांच्या वृत्तपत्राचं जेव्हा ते संपादक होते त्यावेळेस त्यांनी मांडला होता. म्हणजे ढोबळमानाने आपल्याला असं म्हणता येईल की स्वातंत्र्योत्तर काळातील जी पिढी होती, जी स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचा संबंध होता, हीच चळवळी, हीच सर्व मंडळी, संपादक मंडळी साधारणतः 1970 पर्यंत या व्यवसायामध्ये टिकून होती. आणि त्यामुळे 1970 पर्यंत अग्रलेखाचं स्वरूप हे साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळातील अग्रलेखांसारखंच होतं. 1970 नंतर जेव्हा जागतिक मंदीची लाट ओसरली आणि जसं जसं औद्योगिकरण वाढत गेलं तसतसं त्याचे सर्व परिणाम वृत्तपत्रांवर झाले आणि अपरिहार्यपणे वृत्तपत्रांवर झाल्यामुळे त्याचे परिणाम अग्रलेखांवर सुद्धा झालेले आपल्याला दिसतात. या बदलत्या स्वरूपामध्येच आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंदराव तळवळकर, लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी, बरोबर. त्याचप्रमाणे सध्याचे लोकसत्ताचे संपादक टिकेकर, महाराष्ट्र टाइम्सचे कुमारजी केतकर, बरोबर. याचप्रमाणे लोकमतचे महावीर जोंधळे, यांचं एक फार मोठं योगदान बदलत्या स्वरूपामध्ये निश्चितपणे नोंद झालेलं आहे. जसं आपण बघतो की प्रादेशिक वृत्तपत्रांमधल्या काही संपादकांनी स्वतःची छबी अशी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये निर्माण केली, तशीच या सर्व मंडळींनी आपापल्या दैनिकांच्या माध्यमातून ही जी छबी निर्माण केली, प्रश्नांची सोडवणूक केली आणि एक स्वतःची शैली अग्रलेख लेखनामध्ये रूढ केली, त्याचं निश्चितपणे योगदान आपण मान्य केलं पाहिजे. थोडक्यात सामाजिक परिवर्तनाला पोषक असं वातावरण किंवा पोषक असं प्रबोधन घडवण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्योत्तर अग्रलेखांची भूमिका राहिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. मित्रांनो, आपण एकूणच स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि त्या संदर्भातील अग्रलेख या संदर्भामध्ये इथे चर्चा केलेली आहे. यापुढील कार्यक्रमामध्ये आपण अग्रलेखाच्या संदर्भातील जी तांत्रिक माहिती आहे, अग्रलेखांचे निकष असतील, अग्रलेखांचे प्रकार